महत्त्वाची बातमी आहे। मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर पाहायला मिळतोय। 5 जणांचा मृत्यू या पुरामुळे झालेला आहे। धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये अक्षरशः जलप्रलयासारखी स्थिती आहे। मराठवाड्यातील 75 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। पुरात अडकलेल्यांचं हेलिकॉप्टर आणि बोटीच्या सहाय्याने रेस्क्यू केलं जात आहे। तर धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस झालाय। या पावसात अडकलेल्यांच्या मदतीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर पुराच्या पाण्यात उतरल्याचं पाहायला मिळालं। ओमराजे यांनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजी आणि नातवाला वाचवलंय। एनडीआरएफ टीमच्या मदतीनं दोघांचा जीव वाचवल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी फेसबुक पोस्ट करत सांगितलंय। तर खासदार ओमराजे निंबाळकर हे या दृश्यांमध्ये आपण पाहतोय। पुराच्या पाण्यात अडकलेल्या दोघांना, आजी आणि नातवाला, स्थानिक यंत्रणांच्या मदतीनं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बाहेर काढलं। तर धाराशिव असेल, अहिल्यानगर असेल, सोलापूर असेल यासह मराठवाड्यातच मोठा कहर पावसाचा पाहायला मिळतोय। अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे। अक्षरशः शेकडो गावांना पुराच्या पाण्याचा वेढा आहे। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली आहे आणि अशातच ठिकठिकाणी अडकून पडलेल्या लोकांचा रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे। स्थानिक यंत्रणा वेगानं रेस्क्यू ऑपरेशन राबवत आहेत। तर खासदार ओमराजे निंबाळकर या ठिकाणी दृश्यांमध्ये आपल्याला पाहता येत आहेत। एनडीआरएफ आणि स्थानिक यंत्रणांच्या मदतीनं त्यांनी पुराच्या पाण्यात उतरत दोघांचा जीव वाचवलाय। पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजी आणि नातवाला वाचवण्यात आलंय। दुसरीकडे हे दृश्य आपण पाहतोय। नदी नाल्यांना पूर आल्यानं शेकडो गावांना पाण्याचा वेढा आहे। बोटीच्या सहाय्यानं लोकांना रेस्क्यू केलं जात आहे। काही ठिकाणी हेलिकॉप्टरची सुद्धा मदत घेतली जाते। धाराशिवला मोठा फटका पुराच्या पाण्याचा बसलेला आहे। पुराचा बसलाय, मुसळधार पावसाचा बसलाय। आपण या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दत्ता कानवटे यांच्याकडनं। दत्ता, एकंदरीतच मराठवाड्यातच पावसाचा कहर पाहायला मिळतोय। आत्ताची सध्याची नेमकी स्थिती काय आहे? नदी नाल्यांना पूर आलेला आहे, कशा प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन राबवले जात आहेत? नक्कीच श्रुती, मराठवाड्यामध्ये पावसाने हाहाकार माजवलेला आहे। गेल्या 4 दिवसापासून सातत्याने पाऊस पडतोय आणि आज सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यांमध्ये सातत्याने पाऊस पडतो। त्यामुळे 8 जिल्ह्यातले 72 तालुके जे आहेत ते अत्यंत प्रभावित झाले असं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामध्ये बीड आणि धाराशिव या ठिकाणी अनेक गावांमध्ये लोक सुद्धा अडकलेले आहेत। त्या ठिकाणच्या नागरिकांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। बीड जिल्ह्यातल्या नागरिकांना रात्री उशीर झाल्यामुळे बाहेर काढता आलं नव्हतं, त्यामुळे त्यांची रेस्क्यू ऑपरेशन मोहीम जी आहे ती आज सकाळी सुरू करण्यात आलेली आहे। जर आपण प्रशासनाची आकडेवारी बघितली तर अजूनही 228 पेक्षा जास्त व्यक्ती जे आहेत ते पुरामध्ये अडकल्याची माहिती अधिकृत प्रशासनाने दिलेली आहे। यामध्ये आतापर्यंत 5 व्यक्तींचा मृत्यू झालाय, तर 72 जनावरं सुद्धा दगावलेली आहेत। 80 घरांचं नुकसान झालंय, 4 पूल वाहून गेलेत, तर 6 रस्त्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर 22 गावांचा आताही संपर्क सध्या तुटलेला आहे आणि त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रशासन प्रयत्न करत आहेत। एनडीआरएफच्या टीम असतील किंवा महाराष्ट्र शासनाचं पोलीस दल किंवा इतर यंत्रणा असतील, त्या माध्यमातून नागरिकांना सुखरूप स्थळी हलवण्याचे अजूनही प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे मराठवाड्यामध्ये पुरामुळे आणि पावसामुळे हाहाकार उडालेला आहे। श्रुती, नक्कीच दत्ता, अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद। धाराशिवच्या परांडा तालुक्यातील शेळगावमध्ये मुसळधार पाऊस झालाय। धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा तालुक्यातलं शेळगाव हे गाव पाण्याखाली आहे। गावातील लोक पहाटेच घराबाहेर पडलेत। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने। झालेल्या पूरसदृश्य पावसामुळे आपण पाहतोय की अनेक गावांमध्ये पूरस्थिती जी आहे निर्माण झालेली पाहायला मिळते। परांडा तालुक्यामधले आपण पाहतो की शेळगाव गावाच्या बाजूला सिना कोळेगावच्या दिशेने जाणारा पाण्याचा विसर्ग जो आहे आपण पाहतोय की साठवण तलावामधून मोठ्या प्रमाणावरती नदीपात्रामध्ये होतोय। त्यामुळे शेळगाव असेल, त्याचबरोबर पांढरेवाडी, आजूबाजूची गावं जी आहेत संपूर्णतः पाण्याने वेढलेली आपल्याला पाहायला मिळतात। सध्या आपण पाहतोय की शेळगाव गावाच्या 4ही बाजूला आपल्याला पाण्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळते। जिल्हा परिषद शाळा असेल, त्याचबरोबर इथला हायस्कूल असेल, मंदिर असतील, स्मशानभूमी संपूर्ण आपण पाहतोय की 4ही बाजूनी पाण्याखाली गेलेलं पाहायला मिळतंय। रात्रीच्या वेळेस पाण्याचा जोर जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती वाढलेला होता। गावाच्या बाजूला पाणी जे आहे ते गावांमध्ये शिरल्यामुळे रात्रीच ट्रॅक्टरच्या माध्यमातून अनेक नागरिक जे आहेत ते सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झालेले होते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, धाराशिव।